नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेली अभिनेत्री नफिसा अली त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नफिसा अली यांनी 1979 मध्ये जुनून या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्या शेवटच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऊंचाई चित्रपटात झळकल्या. 1976 मध्ये नफिसा यांनी मिस इंडियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. दरम्यान ही अभिनेत्री आपल्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली. नफिसा अली यांनी 7 वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात केली होती. मात्र पुन्हा या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढले. नफिसा सध्या 4थ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते देखील प्रचंड चिंतेत आहे. नफिसा अली या 80-90च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी नफिसा कर्करोगामुळे अभिनय क्षेत्रापासून दुरावल्या. जुनून, मेजर साहब, लाईफ इन अ मेट्रो, यमला पगला दिवाना, गुजारिस हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर नफिसा अली यांनी तिने कुटुंबाच्या दबावाला बळी पडून चित्रपटसृष्टी सोडली होती, असंही सांगण्यात येतं. मुस्लिम कुटुंबातून आलेल्या नफिसा अली यांनी रविंद्र सिंग सोधी या शीख कुटुंबातील व्यक्तीशी लग्न केलं. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, पण लग्नात धर्म अडथळा होता. लग्नानंतर जेव्हा रवींद्र नफिसाला घरी घेऊन आले तेव्हा त्यांची आई प्रचंड रागवली होती. असंही सांगण्यात येतं की पहिल्याच दिवशी नफिसा अली यांना त्यांच्या सासरच्या घरातून हाकलण्यात आलं होतं. त्यानंतर नफिसा यांना त्यांच्या पतीच्या मित्रांच्या घरी राहावं लागलं होतं.